परळी वैजनाथ येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन। सुगंधकुटी बौद्ध विहार भीमनगर जगत गल्ली येथे बाळासाहेब जगतकर व पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांच्या संकल्पनेतून श्रामणेर शिबिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करून समाजातील युवक बौद्ध धर्माकडे जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करत आहेत। हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक जोगदंड यांनी। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। सुगंधकुटी बौद्ध विहार भीमनगर जगतकर गल्ली या ठिकाणी आज श्रामणेर शिबिरचा 5वा दिवस आहे आणि भंतेजी किल्लारीतून आलेले आहेत आपल्याला धम्मदेशना आणि इथलं एक बौद्धमय वातावरण असं एक बऱ्यापैकी महिला आणि पुरुष या ठिकाणी येऊन आपलं धम्मदेशना ऐकतात। भंतेजी बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला खूप महत्त्व आहे। हा वर्षावासाचा काळ आहे। वर्षावास हा आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमेला समारोप त्याचा होत असतो। या ठिकाणी मी पूज्य बनते धम्मसार किल्लारी 11व्या वर्षावासाच्या निमित्तानं सुगंधकुटी बुद्ध विहार भीमनगर परळी या ठिकाणी वास्तव्याला आहे। या ठिकाणी माझं वर्षावासाचं अधिष्ठान चालू आहे आणि या वर्षावास अधिष्ठान समारोपाच्या निमित्तानं 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्षावासाच्या काळामध्ये बुद्ध विहारामध्ये रोज सायंकाळी ठीक 8 वाजता भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं नियमित वाचन चालू आहे आणि वाचन झाल्याच्या नंतर इतर धम्म प्रबोधन या ठिकाणी होत असतं आणि या वर्षावासाचा समारोप येणारी 5 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे। सकाळी 10 वाजता पूज्य भदंत धम्मनाग महाथेरो हत्याळ कर्नाटक यांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण होईल। त्यानंतर बुद्ध विहारामध्ये वंदना होईल। वंदना झाल्याच्या नंतर उपस्थित भिक्षू संघाचं भोजनदान होईल आणि भिक्षू संघाचं भोजनदान झाल्याच्या नंतर भीमनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन पर्यंत धम्म रॅली निघेल आणि त्यानंतर परत सुगंधकुटी बुद्ध विहारामध्ये येऊन त्याचा समारोप होईल आणि त्या समारोपाच्या नंतर या ठिकाणी उपस्थित भिक्खू संघाच्या धम्मदेशना होतील, त्यांना चिवरदान होईल आणि भीमनगर वासियांच्या वतीनं धम्माचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा म्हणून मला फिरण्यासाठी 4 चाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचाही दान सोहळा या ठिकाणी धम्म रॅलीच्या नंतर होणार आहे। तरी भीमनगर व परळी शहरवासी तसेच परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून या धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हावं। नमो बुद्धाय, जय भीम।